नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा, नमामि नमामि परम पवित्र माझ्या या मातृभूमीला सर्वात प्रथम नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान मान्यवर व येथे जमलेल्या श्रोत्या हो, मी संचिता फटांगरे, मी श्री नीलकंठेश्वर आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी. मी आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे, ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूशी गरजला, अरे हातात घेऊन तलवार शत्रूशी गरजला. महाराष्ट्रात एक असा राजा होऊन गेला, महाराष्ट्रात एक असा राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी आपल्या या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, धाडसाने, जिद्दीने आणि शौर्याने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा झेंडा फडकवला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठे सैनिक खितपत पडले होते. अरे स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला हवा होता एक झंकार, झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते मी शिवरायांना, मानाचा मुजरा करते मी शिवरायांना, ज्यांनी मराठी मातीत झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात साचपडणाऱ्या महाराष्ट्र भूमीवर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात त्यांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले. पुणे, मावळ यांसारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून त्यांनी तेथील परिस्थिती जाणून घेतली व सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या व त्यांच्या मनात स्वराज्याबद्दलची आस्था निर्माण केली. त्यांच्या या कार्यात त्यांना अनेक सवंगड्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, शिवा काशीद, मुरारबाजी यांसारख्या अनेक सवंगड्यांची त्यांना साथ लाभली. लढाईच्या काळात शिवाजी महाराजांसाठी बलिदान देतानाही या सवंगड्यांनी मागे पुढे पाहिले नाही. अरे शिवरायांपूर्वी अनेक राजे उदयास आले, शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना, ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे असे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव प्रजादक्ष राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी आपल्या मावळ्यांसोबत प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन वारा पाऊस समा न बाळगत्या स्वतःच्या कुटुंबाला विसरून ते रयतेची मावळ्यांसोबत दिवस रात्र स्वराज्यासाठी झटायचे. अरे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज हे सर्व गुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत किती संकटे आली तरी डगमगून न जाता त्यावर मात करत आपल्या सहकार्यांशी बलाढ्य शत्रूंशी लढा देत एक वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. अरे हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अरे हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नाही तर जगात एक होता. असा माझ्या जिजाऊचा शिवबा लाखात एक नाही तर जगात एक होता. अशा या महापुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या युवा वर्गाने केवळ दाढी मिशी वाढून कपाळावर कोणी चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतं. अरे शिवाजी व्हायचा असेल तर जिजाऊंचे संस्कार, इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी मनात आदर हवा. मावळ्यांनो, हे समजून घेण्याची गरज आहे की मी स्वराज्याचा आहे, हे स्वराज्य माझं आहे. अहो तानाजी मालुसरे पत्रिका घेऊन आले, आपल्या पोराच्या लग्नाला जायच्या पत्रिका घेऊन महाराजांना भेटायला आले. राजा पोराचं लगीन काढलंय बरं का, तुम्हाला यायला लागते बरं का. राजे म्हणाले, अरे ताना कोंढाण्याचं लगीन करायचं म्हणतोय र राजा, माझ्या पोराचं लगीन नंतर. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. गेला ताना असा गेला कोंढाणा घ्यायला की कोंढाणा घेऊन आला पण आपल्या रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. अहो आमचा शिवा काशीद. राजा एकदा संधी द्या, राजा एकदा संधी द्या, आतापर्यंत शिवा काशीद म्हणून जगलो. राजा एकदा संधी द्या, आतापर्यंत शिवा काशीद म्हणून
म्हणून जगलो असलो तरी मरतानी फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, तरी मरतानी फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय। काय मागून मागून काय मागितलं हो या माणसाने? अरे अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजाने जिवंतपणेच नरदुर्ग तयार केले, पण माझ्या राजाने जिवंतपणेच नरदुर्ग तयार केले। ओ शिवाजी कोणाला म्हणायचं? 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुजतो त्याचं नाव बाजी, अरे हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसतो व छावणीतील मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, धान्या वाघासमोर जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं नंदनवन तोरण मानतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी। मला शिवाजी महाराजांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार, पण मला थोडंसं संभाजी महाराजांविषयी बोलायचं आहे। अहो संभाजी महाराजांना उंटाला उंट बांधण्यात आलं, तो उंट यायचा जवळ यायचा, त्या उंटाच्या जवळ कुंतर जायचं, त्या उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंटा थया थया नाचायचा, त्या अंगातले सगळे साखळी दंड टोचायचे बोचायचे, जागोजागी रक्ताळ करायचे। रक्ताने माखलेला हा देह आता औरंगजेबानं दुसरं फरमान टाकलं, आतापर्यंत फिरत असेल राजवस्त्र घालत, आता त्याला विदूषकी कपडे घाला। अरे ज्या राजानं आतापर्यंत सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, जो राजा आतापर्यंत रुबाबात फिरला, त्या आपल्या संभाजी महाराजांना आता विदूषकी कपडे घालण्यात आले। कुणीतरी यायचं संभाजी महाराजांजवळ यायचं, तलवारीने त्यांच्या अंगावरती नक्षी काढायचं। अरे जर तेव्हा बघितलं असतं तर असं वाटलं नसतं, अरे हनुमानाला जसा सिंदूर फासावा अशी अवस्था आपल्या संभाजी महाराजांची केली होती। तरी पण ते कोणासाठी कोणासमोर झुकले नव्हते। आजची ही तरुण पिढी उभी आहे केवळ स्वाभिमानासाठी आणि अभिमानासाठी। औरंगजेबाने संभाजी महाराजांना पहिला प्रश्न विचारला, बोलो शंभू म्हणा कोण कोण सरदार तुझमें शामिल थे? अरे संभाजी राजे म्हणाले, रक्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, औरंग्या स्वतःच्या बापाला मारणारा तू, आम्ही घेत नाही असं, आम्ही घेऊ स्वतःच्या मनगटावरती स्वतःच्या बळावरती, आम्ही घेऊ तलवारीच्या पात्यावरती। अरे तलवारीच्या पात्यावर भाकऱ्या भाजणारे आम्ही मराठे, औरंग्या तुला भाजायला वेळ लागणार नाही। आता औरंग्याला कळायचं सुचायचं बंद झालं। औरंगजेबाने आता दुसरा प्रश्न विचारला संभाजी महाराजांना, बोलो शंभू स्वराज्य का खजिना कहा रखा है? अरे संभाजी राजे म्हणाले, सह्याद्रीच हा आमचा खजिना, औरंग्या आमचा खजिना घेतलास तू, आम्ही घेत नाही असं, आम्ही घेऊ स्वतःच्या बळावरती सामर्थ्यावरती। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद जय महाराज।